शिवाजी गणराया गजानना गणराया गजानना आदिवंतु गजानना
यात्रेमध्ये आपला प्रवास सुरू झालेला आहे आणि ज्या प्रकारे ट्रेनचा स्पीड आहे त्या प्रकारे आपल्या बजेट पण तेवढ्या स्पीडने चालू आहे. तुमचा सकाळपासूनचा प्रवास आणि दादा तुम्हाला पर्सनली भेटायला आलो, तुमचा एक्सपिरियन्स कसा होता? खूप चांगलं होतं. दादानी जे केलं आहे ते श्रावण बाळासारखं जवळजवळ आई बापाला श्रावण बाळाने काशीला नेलं त्याप्रमाणे आज ज्येष्ठ नागरिकांना घेऊन जात आहेत. हे खरोखर दादांचं पुण्याई आहे आणि आमची सुद्धा पुण्याई आहे आणि खरोखरच या संत मंडळात जर दादाने घेऊन गेलेत त्यांची यशाची पायरी वरचढ होणारच आहे. यात्रा दादांनी केलेली आहे, आपले खूप जवळचे आणि घनिष्ठ संबंध दादांबरोबर आहे. आपल्याला आजचा प्रवास आणि आजची अरेंजमेंट आणि ज्या प्रकारे आपण ज्या वातावरणात चाललो कसं एकदम मस्त वाटतंय. खरोखरच आम्ही सर्वजण दादांना गोरगरिबाचे आमदार म्हणतो. खरोखरच गोरगरिबाचे आमदार म्हणून त्यांना आमच्या ज्येष्ठ नागरिकाचे जे सर्व आमच्या भाविकाचे येणाऱ्या सर्व आपल्या मागाटे मतदारसंघाच्या सर्वांचे श्रावणबाळ खरोखर श्रावणबाळ त्यांना आज गेल्या वर्षी पण दादाने 2,000 ते 2,500 लोकांना काशी प्रवासामध्ये घरगुती दर्शन घडवून आणलं काशी विश्वनाथचं. आणि गोरगरीब जनतेला हा खर्च परवडत नाही. एका माणसाला जर जायचं असेल तर 20,000 रुपये खर्च येतो. आज तो दादामुळं आम्हाला हे शक्य होतं. गेल्या वर्षी केलं, यावर्षी केलेलं आहे आणि दादा खरोखर दादाचं आम्ही मनापासून अभिनंदन करतो आणि खरोखर दादा यांना उदंड निरोगी आयुष्य लाभो असं आम्ही सर्व आमच्या या भाविकातर्फे शिवसेना शाखा सत्ताच्या वतीने दादाला आम्ही शुभेच्छा देतो. वॉर्ड क्रमांक शाखा 27च्या वतीने सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने आणि आमच्या मागाठाण्याच्या सर्व जनतेच्या वतीने दादांचे आम्ही आभार मानतो की ही दादांची दुसरी फेरी आहे. 2019ला दादा एक वेळा घेऊन गेले होते आणि त्यावेळेचा जो आनंद अजून संपला नव्हता तोपर्यंत परत दादाने आम्हाला आनंदाचा झटका दिलेला आहे आणि आज एवढी जनता खुश आहे. आम्ही तर असा विचार करतो की प्रत्येक विधानसभेमध्ये एक आमदार प्रकाशदादा सुर्वेसारखे दिग्गज असे आमदार असावेत की जेणेकरून गोरगरीब लोकांना आयुष्यामध्ये काहीतरी आनंदाचा क्षण बघायला भेटतोय आणि त्यांचे जीवन सार्थक होतंय. म्हणजे आपलं काशी यात्रा म्हणजे काही कुठली छोटी गोष्ट नाही आहे. एक परिवार जेव्हा जातो ना त्या परिवाराची जिम्मेदारी घेणं सुद्धा खूप मोठं असतं. पण आज या दादांनी जे करून दाखवले ना ते कुठलाच नेता करू शकत नाही ह्याची आम्हाला खात्री आहे. Sorry.
महाराजचा नमो पते पार्वती हर हर महादेव. बम 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 बम. हर 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 जय श्री राम. हम तुम्हारे साथ हैं. काशीला घेऊन जाणारच प्रकाश दादा सुरू आहेत. काशीला घेऊन जाणारच काशीला घेऊन जाणारच विजय असो. महादेव. रुक्मिण गाणे गाव विठ्ठला पंढरपूरला बुडाला रे बाळा रे बाळा रे बाळा विठ्ठला तू रे रे विठ्ठला तू रे विठ्ठलाला तुळशी गणपतीला दुर्वा विठ्ठलाला तुळशी गणपतीला दुर्वा विठ्ठलाला तुळशी गणपतीला दुर्वा विठ्ठलाला तुळशी गणपतीला दुर्वा
कौतुके तुझे रे विठ्ठला या गाव कौतुके तुझे रे विठ्ठला रे विठ्ठला रे विठ्ठला या गाव कौतुके तुझे रे विठ्ठला या गाव कौतुके तुझे रे विठ्ठला हनुमंताने उड्डाण केले रावण लंकेशी हनुमंताने उड्डाण केले रावण लंकेशी हनुमंताने उड्डाण केले रावण लंकेशी घालून परत आले राम सेवेशी घालून परत आले राम सेवेशी रंगा जाळणी परत आले राम सेवेशी भजन चालू करूया जय महाराष्ट्र दादा. व्हिडिओ चालू आहे, फोटो चला चला पंढरीला
माते पार्वती हर जय श्रीराम.
भवद्भ्यः सुधान्तर्भवतो श्रीमन्महागणाधिपतये अगर आज को छूट पा रही हो तो आज के साथ से घर से अपन जा पा रहे हैं। मयंक दुबे, नैन्सी दुबे। मयंक दुबे, नैन्सी दुबे रावतगंज सोनभद्र के रहने वाले। अगर आवाज को सुन पा रहे हो तो जब पुलिस के अपने साथ लोगों तक दिखो। मयंक दुबे, नैन्सी दुबे।
Hare
परतेवरी देवोनी परतेवरी देवोनी मुके मना हरि मुके मना हरि उच्चारणे आनंद पापरसी क्रूरी अग्नि मेरे समरस झाले हरि 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 उच्चारे मंत्राचा ध्यान देव मने हरि माझा समर्थ हाथ मुके मना जगतने बाबू नाचते भाव बळे कळे बिना कळे हरिया दरवा घे साधुनी वरी देव मुंडे निवृत्ती निर्गुण समाधि हरि समझ कर